नमस्कार, आवाज महाराष्ट्राचा न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। नगर परिषदेचे नवीन दर पत्रकाला आक्षेप घेत व्यापारी अडते यांनी मुख्याधिकारी यांना घातला घेराव। अडते व्यापारी आणि मुख्याधिकारी यांच्यासोबत चर्चेतून नकारात्मक प्रतिसाद। नगर परिषद प्रशासनाचे मुख्य अधिकारी जळगाव यांनी भाजी बाजारातील अडते व्यापारी यांना दिलेल्या गाळे, वटे, फेरीवाले, रेगडीवाले यांना दिनांक 3/7/2025 रोजी नवीन दरपत्रक जारी करण्याच्या नोटिसा जाहीर केल्या। त्यामध्ये नमूद केले आहे की दिनांक 1/7/2025 पासून दैनिक बाजार वसुलीमध्ये बंदिस्त दुकाने, गाळे, ओटे यांना 100 रुपये, रेगडीवाले, फेरीवाले यांना 50 रुपये याप्रमाणे नवीन दर लागू करण्याबाबत नोटीस बजावण्यात आल्या। त्यामध्ये नोटीस बाबत आक्षेप घेण्यासाठी दिनांक 4/7/2025 रोजी नगर परिषदेत येऊन आक्षेप नोंदवण्याबाबत नमूद केले। त्यानुसार भाजी बाजारातील सर्व अडते व्यापारी यांनी एकत्र येऊन मुख्याधिकारी यांना घेराव घालून नोटीस बाबत केले आक्षेप नोंदवण्यात आला व नवीन लागू केलेले दर आम्हाला मान्य नसल्याचे सांगितले। त्यावेळी अडते व व्यापारी यांनी मुख्याधिकारी यांना धारेवर धरत भाजी बाजार मंडीतील समस्यांचा मोठा सामना करावा लागतो। त्यामध्ये घन कचऱ्याची विल्हेवाट लावणे, पिण्याचे शुद्ध पाणी कायमस्वरूपी सुविधा पुरवणे, शौचालय, प्रसाधनिक गृह उपलब्ध असून त्याची साफसफाई केली नसल्याचे ते वापरण्यायोग्य करणे, सफाई कर्मचारी यांच्याकडून दररोज घन कचरा गोळा करून सफाई करणे, पावसाळ्यामध्ये पावसाच्या पाण्याचे योग्य नियोजन करणे व इतर सुविधा अडते व्यापाऱ्यांकरता पुरवण्यात याव्या व बाजार मंडीतील समस्या निकाली काढण्यासाठी चर्चा करून अडते व्यापारी यांनी केलेल्या आक्षेपाबाबत अखेर चर्चेतून सकारात्मक प्रतिसाद मिळाला। यावेळी व्यापारी अडते संघटनेचे अध्यक्ष शेख हनीफ, उपाध्यक्ष शहबाज आफ्ताब यांच्यासह मोहम्मद हरून, हमीद जमदार, नितीन ढगे, हिदायत खान, मोहम्मद हरीश, आशिक, रमेश ढगे, साजिद आफ्ताब, सईद तनवीर, सहूर अहमद, मोहम्मद फारूक, सईद कलम, रामदास लवरे, इम्रान दौला, सेहजड आफ्ताब यांच्यासह मोठ्या संख्येने अडते व्यापारी यांची उपस्थिती होती। ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या आवाज महाराष्ट्राचा या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा। बातमी आवडल्यास बातमीला लाईक आणि शेअर करा। आवाज महाराष्ट्राच्या न्यूज चॅनलसाठी कार्यकारी संपादक विजय माने।